चैतन्य महाराज की जय। महारुद्र के मारुति रामदास, कलिमाजी के दाहले रामदास। जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ ब्रह्म चैतन्य महाराज की जय। नाम योगी दत्ता भैया महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराजांनी फार साध्या सोप्या शब्दामध्ये फार मोठं तत्वज्ञान मांडलेलं आहे। महाराज म्हणतात, ज्यांनी जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला। ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला। आता जिभेचे काम काय? दोनच, एक खाणं आणि दुसरं बोलणं। महाराज असं म्हणतात की जास्त खाण्याने सुस्ती येते, नामाला शक्ती अपुरी पडते। त्यामुळे बेताचंच खायला पाहिजे असं महाराज आम्हाला सांगतात। गुरुदेव रानड्यांची मुलगी सांगते की माझे बाबा गेल्या 8-10 वर्षांमध्ये 4 चौघांमध्ये बसून कधी जेवलेच नाही। म्हणजे 4 चौघांमध्ये बसून जेवण जास्त होते म्हणून गुरुदेव रानडे ते जाण्याच्या 10 वर्षाआधी सगळ्यांमध्ये बसून कधी जेवलेच नाही। आग्रह होईल, जेवण जास्त होईल म्हणून एकटेच जेवायचे। म्हणजे नामासाठी किती मोठं व्रत गुरुदेव रानड्यांनी सांभाळलं। भागवतामध्ये सुद्धा जितम सर्वम जितम रसे असं म्हटलेलं आहे। ज्यांनी रसना जिंकली त्यांनी बरंच काही जिंकलं। आता जिभेचं दुसरं काम काय तर बोलणं। व्यवहारामध्ये बोलणं आवश्यकच आहे, परंतु किती बोलायचं? जितकी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त बोलायचं। कारण जास्त बोलण्याने सुद्धा शक्ती क्षीण होते, साधनाला शक्ती अपुरी पडते। म्हणून साठी महाराज सांगतात आहेत की जितकं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा थोडे जास्त बोला। आता उगीच बडबड 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 करत बसले असं करू नका, साधन होणार नाही। आता हे झालं साधं बोलणं आणि दुसऱ्याला लागेल असं बोलणं। महाराज म्हणतात, हे व्रत तुम्ही नेहमी सांभाळा। ज्यावेळी तुम्ही समोरच्याला दुखवत असता त्यावेळी त्याच्या ठिकाणी जो भगवंताचा अंश आहे तुम्ही त्यालाच दुखवत असता, हे लक्षात ठेवा। या संदर्भामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, बरे बोलावे खरे बोलावे, बरे बोलावे खरे बोलावे, कोणाच्याही मनास न पडू द्यावे चरे। शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल, नाणी पाणी वाणी नासू नये। विचारपूर्वक बोला। एक इंग्लिश ऑथर म्हणतोय, टंग हॅज नो बोन्स but it is strong enough to hurt someone, so use the words very carefully. या संदर्भामध्ये कबीर म्हणतात, वाणी है अनमोल बोल सके तो बोल, वाणी है अनमोल बोल सके तो बोल, पहले भी तौल के फिर बाहर को बोल। विचारपूर्वक बोला, आधी विचार करा, समोरच्याला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या, तसे बोला। काय की एक वेळ शस्त्राचे घाव तरी भरून निघतील परंतु जिभेचे घाव भरून निघत नाही असं म्हणतात, ते खरंच आहे। एका मुलाचं वडिलांचं पटत नसेल, वडील काही बोलले की मुलगा भिंतीमध्ये खिळा ठोकायचा, पुढे चालून त्यांचं पटायला लागते, तो मुलगा एक एक खिळा काढायला सुरुवात करतो। सगळे खिळे काढून झाल्यानंतर मुलगा वडिलांना म्हणतो, बाबा
खिळे तर सगळे निघाले, परंतु खुणा अजून तशाच आहे. जिभेच्या खुणा काळजाला असं घट्ट घर करून बसतात. आता ब्रह्मचर्य महाराजांनी हे व्रत किती सांभाळलं असेल, कुणाला दुखवायचं नाही हे व्रत. औंध घराण्यामध्ये इस्टेटीसाठी खूप भांडणतांडे होते. एक दुसऱ्यावर विषप्रयोग वगैरे. त्या घराण्यातली एक बाई महाराजांकडे यायची, तर तिथल्या राजाचा असं समज झाला की महाराज सुद्धा या कटामध्ये सामील. म्हणून साठी त्यांनी महाराजांवर विषप्रयोग करण्यासाठी तिघांना पाठवलं. त्यातले दोघे तर महाराजांशी संवाद झाल्यानंतर त्यांचा अनुग्रह घेऊन गेले, परंतु एक मात्र पक्का होता. त्याने महाराजांना जेवायला बोलवलं. ज्या दिवशी जेवायला बोलवलं होतं 11:30 वाजले, महाराज जेवायला निघाले. त्यांनी भाऊसाहेब केतकरांना सांगितलं की भाऊ मी जेवायला जाऊन येतो. त्यावर भाऊसाहेब केतकर म्हणतात, अहो महाराज मी पण येतो सोबत. यावर महाराज म्हणतात, नाही भाऊ आज मी एकटाच जाणार आहे. यावर भाऊसाहेब केतकर म्हणतात, अहो महाराज तुम्ही एकटे तरी का बरं जात आहात? यावर महाराज म्हणतात, अरे त्यांनी मला जेवायला बोलवलंय, मी नाही गेलो तर त्याचं अंतःकरण दुखेल, त्याचं अंतःकरण दुखेल म्हणून महाराज त्याच्याकडे जेवायला जातात. तो लाडू मधून महाराजांना ऑर्गॅनिक खाऊ घालतो. महाराज ते खातात आणि जन्मभर दमा भोगतात. परंतु कोणाचं अंतःकरण दुखवायचं नाही हे व्रत महाराजांनी किती सांभाळलेलं आहे बघा. आता काय की काही वेळी समोरच्याला एखादी गोष्ट सांगणं, त्याच्या नोटीस मध्ये आणून देणं गरजेचंच असतं, म्हणून ती नीट सांगितली गेली पाहिजे. महाराज एकदा भाविकाकडे जातात. तो मागे लागलेला असतो, महाराज बरेच दिवस झाले आपण आला नाही, यावे म्हणून महाराज जातात. आता महाराज जाऊन बसतात, तर तो त्याची बायको, दोघे मुलं, शेजारी की बडबड 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 करायला लागतात की महाराजांचं डोकं भंडावून जातं. महाराज म्हणतात, थांबा, तुमच्यापैकी जो सगळ्यात शहाणा असेल त्याने माझ्याशी बोला. बोलण्याची खूबी बघा. तुमच्यापैकी जो सगळ्यात शहाणा असेल त्याने माझ्याशी बोलावं. खरं तर महाराजांना हेच म्हणायचं होतं की काय मूर्खासारखी बडबड लावली, परंतु असं नाही म्हटलंय. बोलण्याची रीत बघा कशी. तुमच्यातला जो सगळ्यात शहाणा असेल त्यांनी माझ्याशी बोलावं. म्हणजे काय, समोरच्याला सांगणं गरजेचं असेल तर ते नीट सांगितलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्या बाबतीत तो विचार करेल, स्वतःमध्ये परिवर्तन करेल. खरंच फार मोलाचा संदेश जो आहे महाराजांनी या बोधवाक्यातून आम्हाला दिलेला आहे. ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी अर्धा परमार्थ जिंकला. मी महाराजांना नम्रपणे प्रार्थना करेन की गुरुदेवा, हे व्रत आमच्याच्याने सांभाळली जाईल अशी कृपा तुम्हीच आमच्यावर करा. एवढं म्हणून मी विराम घेतो. सद्गुरुनाथ ब्रह्मचैतन्य महाराज की जय. नाम योगी दत्ता भैया महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.